नमस्कार मंडळी, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सुधाच्या बोलण्याचा आनंदी विचार करत असते आणि तिला त्या गोष्टी आठवत असतात. त्याच वेळी तिथे अक्कू येते. अक्कू म्हणते की अगं वहिनी, कसला विचार करतीयस एवढा? आई जे म्हणाली त्याचा विचार करतीयस का? मला माहिती आहे की आई आणि दादाने एकत्र यावं म्हणून तू त्या जुन्या आठवणींचा अल्बम काढलास ना. आणि अगं वहिनी, तू जो प्रयत्न करतीयस ना तो खरंच खूप चांगला आहे आणि आईला मी खूप चांगलं ओळखते. पण खरं म्हटलं ना, त्या वृंदा काकूमुळे ती अशी झाली आहे. पण तू मात्र तुझे प्रयत्न सोडू नकोस. आनंदी म्हणते की हो आकांक्षा, मी तर माझे प्रयत्न करतच राहणार आहे जोपर्यंत ते दोघं एकत्र येणार नाहीत. अक्कू म्हणते की आणि ते एकत्र आल्यानंतर तू आम्हाला सोडून जाणार आहेस का वहिनी? आनंदी म्हणते की हो. अक्कू विचारते की का गं, तुला आवडत नाही का दादा? अगं, तो तुझ्यावर किती प्रेम करतो. त्यावर आनंदी म्हणते की आकांक्षा, आपण जरा या विषयावर नको ना बोलूयात. अक्कू विचारते की मग कधी बोलूयात आपण वहिनी? अगं, माझ्या दादाचं शेवटचं आणि पहिलं प्रेम आहेस तू. अगं, तो मला सगळं काही सांगायचा. तुमचं भेंडीच्या भाजीवरून सुरू झालेली मैत्री मला सर्व माहिती आहे. आनंदी म्हणते की आकांक्षा, अगं नको हा विषय. अक्कू म्हणते की ठीक आहे वहिनी, तुला जेव्हा वाटेल तेव्हा बोलूयात आपण. बाकी आता तू जे काही करते त्यासाठी ऑल द बेस्ट. अक्कू मनात विचार करत असते की देवा, आनंदी वहिनीचे सगळे प्रयत्न यशस्वी होऊ दे, परंतु त्याआधी दादा आणि वहिनीला एकत्र आण. तर इकडे सुधा ही वृंदाला म्हणत असते की कोजागिरीला जे घडलं ना ते घडायला नको होतं. वृंदा म्हणते की अगं, सगळं काही प्लॅनिंग करून करते ती सुधा. शलाका म्हणते की अगं हो काकू, ती फक्त दिखावा करते आणि ती फक्त दाखवतीये की तिला ह्या घराचं कसं चांगलं झालेलं बघायचंय, ती किती चांगली आहे. पण असलं तिच्या मनामध्ये काहीच नाही आहे हा काकू. सुधा म्हणते की तेवढं मला कळतं शलाका. वृंदा म्हणते की अगं तसं नाही गं सुधा, तू ना खूप साधी भोळी आहेस, तू लगेचच तिच्या बोलण्यात येऊन जाशील आणि म्हणूनच मला भीती वाटते, दुसरं काही नाही. तर सुधा म्हणते की नाही, तिच्या बोलण्यात मी अजिबात येणार नाही. पण हे सगळं कधी थांबणार आहे ना तेच कळत नाही मला. वृंदा म्हणते की आता या घरातून ती सहजासहजी जाणाऱ्यातली अजिबात नाही आहे. आपण एक काम करूया, आपण रेश्माला बोलावूयात, ती नक्कीच या गोष्टीवर काहीतरी आयडिया देईल. शलाका म्हणते की अगं आई, ती रेश्मा येईल तेव्हा येईल, पण आपण सुद्धा काहीतरी करू शकतो ना. आपण त्या आनंदीवर अशी काहीतरी वेळ आणूयात की ती स्वतः हे घर सोडून निघून गेली पाहिजे. वृंदा म्हणते की थांबा, मीच काहीतरी करते आणि असं म्हणून ती तिथून निघून जाते. तर इकडे ड्रायव्हर हा आदर्शच्या पाया पडत असतो आणि म्हणत असतो की माझ्याकडून चूक झाली. आदर्श म्हणत असतो की अरे असं काय करतोय, 4 वर्ष तूच आहेस ड्रायव्हर या गाडीचा. त्यावर तो ड्रायव्हर विचारत असतो की मग साहेब, मला कामावरून का काढून टाकलं? कोणी तुला कामावरून काढून टाकलं आणि कशाला? तितक्यातच सार्थक तिथे येतो. तेव्हा आदर्श सार्थकला विचारतो की काय रे, या ड्रायव्हरला कामावरून का काढून टाकलं? सार्थक म्हणतो की मी तर नाही काढलंय. अरे, याच्यासारखा कुठे ड्रायव्हर मिळणार आहे का, मी कशाला काढून टाकेल त्याला? सार्थक ड्रायव्हरला विचारतो की काय रे, काय झालं? त्यावर तो ड्रायव्हर म्हणतो की अहो साहेब, मी रोज इथे येतो आणि बसून राहतो आणि तुम्ही तर काय गाडीतून येतच नाही. आदर्श म्हणतो की सार्थक, तू ऑफिसला जाताना ड्रायव्हर आणि गाडी दोन्हीही नेत नाही? सार्थक म्हणतो की अरे प्रकाश दादा, तुला कोणीही कामावरून काढलेलं नाही आहे आणि तुला पगार येतो ना व्यवस्थित, मग तू एवढा का टेन्शन घेतोयस? त्यावर ड्रायव्हर म्हणतो की साहेब, पण काम. सार्थक म्हणतो की अरे काम करशील रे तू नंतर, एक काम कर, तू आज सुट्टी घेऊन जा. ड्रायव्हर खुश होतो आणि तो तिथून निघून जातो. आदर्श सार्थकला विचारतो की काय रे सार्थक, हा काय प्रकार आहे? तेव्हा सार्थक म्हणतो की आता काय सांगायचं तुला, आनंदी माझ्यासोबत यायला नाही म्हणते गाडीने. मग ती रिक्षाने जाते, मग मीही तिच्यासोबत रिक्षानेच जातो, TTMM करत. त्यावर आदर्श विचारतो की TTMM ही काही नवीन बस सेवा आहे का? सार्थक म्हणतो की नाही रे, TTMM म्हणजे तुझं तू माझं मी. आदर्श म्हणतो की अरे वा, भारी हा तुमचं, फुल रोमॅन्टिक आहात तुम्ही. सार्थक म्हणतो की आता कसलं रोमॅन्टिक आणि कसलं काय, तिला तर मी तिच्यासोबत आलेलं पण आवडत नाही. आदर्श म्हणतो की डार्लिंग, अरे फूल के साथ काटे भी आते है, पण डोंट वरी, तुमचं मिलन नक्की आहे. सार्थक थोडं पुढं जायला लागतो तर त्याच्या पायात दुखायला लागतं. आदर्श विचारतो की काय झालं? सार्थक म्हणतो की अरे ते मागे पायाला लागले ना माझ्या, ते मध्ये मध्ये ठणकत असतं. आदर्श म्हणतो की अरे मग नको जाऊ ऑफिसला. सार्थक म्हणतो की नाही रे बाबा, मला रिक्षा थांबवायला लागेल, मिस आनंदी येतच असतील. आदर्श म्हणतो की तुला तुझ्या दुखण्यापेक्षा बायकोचा मूड सांभाळणं जास्त महत्त्वाचं आहे तर. आणि मग दोघंही हसू लागतात. तर इकडे आनंदी तयार होऊन ऑफिसला जाण्यासाठी आलेली असते. जेव्हा ती तिचे चप्पल घालायला जाते तेव्हा कोणीतरी तिची चप्पल तोडून ठेवलेली असते आणि हे काम वृंदाचंच असतं.
आनंदी तशा तुटक्या चप्पल घालून चालत असते. तिला चालता येत नसतं आणि सार्थकचा खरोखर पाय दुखत असतो म्हणून त्याला चालता येत नसतं. तर सार्थक आनंदीला विचारतो की काय झालं, तुमचं काही दुखतंय का? आनंदी म्हणते की मला काय झालंय दुखायला? सार्थक म्हणतो की मग काय तुम्ही माझी अशी थट्टा करताय का? आनंदी म्हणते की अहो मी का करू तुमची थट्टा? सार्थक म्हणतो की अहो मी बघितलं मगाशी, तुम्ही तर माझी थट्टा करताय. आनंदी म्हणते की अहो सर, मी तुमची नक्कल का करेल, तुम्ही उगाचच काहीही आरोप लावताय हा माझ्यावर. सार्थक म्हणतो की अहो आरोप काय, आता तर तुम्ही लंगडत चालत नव्हत्या का? असं करतात का एखाद्याला त्रास झाल्यावर? आनंदी म्हणते की अहो सर, तुम्ही उगाचच रागवताय. सार्थक म्हणतो की हे बरं आहे, तुमची मस्करी केल्यावर तुम्ही चिडता, डोळे वाटारून वाटारून बघता माझ्याकडे, आणि तुम्ही माझी मस्करी केलेलं चालतं का? आनंदी म्हणते की अहो सर, मी का तुमची मस्करी करेल, आणि मी माझे लंगडत चालले तर त्याचं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? सार्थक म्हणतो की अहो तेच तर सांगतोय, तोच तर खरा प्रॉब्लेम आहे. तुमच्या पायाला लागलंय का? माझ्या पायाला लागले म्हणून दुखतोय पाय माझा. आनंदी म्हणते की थांबा, 1 मिनिट थांबा, हे बघा माझी चप्पल तुटली आहे म्हणून मी अशी चालते. कळलं का तुम्हाला आता? त्यावर सार्थक म्हणतो की कळलं हां, सॉरी हां, मी उगाचच तुम्हाला बोललो, मला वाटलं तुम्ही माझी थट्टा करताय. आनंदी म्हणते की अहो सर, मी तुमची का थट्टा करेल? तेव्हा सार्थक म्हणतो की मग करायची ना थट्टा, मला आवडलं असतं. आनंदी म्हणते की काय म्हणालात तुम्ही? सार्थक म्हणतो की अहो मी कुठे काय म्हणालोय. आनंदी म्हणते की सर मला सांगा की इथे कुठे चप्पल दुरुस्त करण्याचं दुकान आहे का? सार्थक म्हणतो की अहो ती चप्पल गेली आहे, आपण एक काम करूया, मॉलला जाऊयात आणि दुसरी चप्पल घेऊयात. आनंदी म्हणते की बापरे, चप्पल तुटली आणि डायरेक्ट नवीन, आणि तीही मॉलमध्ये? सर अहो तुमच्यासारख्या श्रीमंत माणसांसारखं नसतं आमचं. म्हणजे एखादी गोष्ट तुटली म्हणजे ती फेकून द्यायची आणि नवीन घ्यायची. आम्ही चप्पल तुटली तरी ती शिवूनच वापरतो. आनंदी तिच्या बॅगमधून सेफ्टी पिन काढते आणि चप्पलला लावते आणि चप्पल घालते आणि म्हणते की बघा झालं काम, चला आता. आणि आनंदी पुढे चालत असते तर सार्थकला मात्र आनंदीचं खूप कौतुक वाटत असतं. तर इकडे रेश्मा ही शलाकाला म्हणत असते की अगं शलाका, चप्पल वगैरे तोडून काही होणार नाहीये, मी सुद्धा खूप असे प्रयत्न केलेत परंतु काही उपयोग झाला नाही त्याचा. शलाका म्हणते की मग आता काय करायचं? त्यावर रेश्मा म्हणते की अगं काहीतरी मोठं करावं लागणार आहे. वृंदा म्हणते की मोठं तर करायचं आहे, पण नक्की काय करायचं? रेश्मा म्हणते की हे बघा दिवाळी येते आणि ह्या दिवाळीला सार्थक आणि आनंदीला मी एकत्र राहू देणार नाही. हे बघा वृंदा काकू, तुम्ही एक काम करा, तुम्ही त्या आनंदीच्या वहिनीला फराळाची ऑर्डर द्या आणि भरपूर फराळ ऑर्डर करा. आणि मग रेश्मा वृंदाला नक्की काय प्लॅन करायचं आहे हे समजावून सांगते. तर इकडे सार्थक आणि अण्णा दोघंही भेटलेले असतात. तर अण्णा सार्थकला म्हणत असतात की खरं तर आनंदीचा पहिला दिवाळी सण आहे ना, त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही दोघंही दिवाळीला यावं आणि जरा आनंदीला आधी पाठवाल का दिवाळीसाठी? सार्थक म्हणतो की अहो बाबा, असं काय करताय, त्यांची मर्जी आहे, कधीही जाऊ शकतात त्या, पण मला असं वाटतं की दिवाळ सण आमच्या घरीच व्हायला हवा. सार्थक म्हणतो की हो का, पण मला असं वाटतंय की कोजागिरीला जे काही झालं ते बघून आनंदीची दिवाळी ही आनंदात साजरी व्हायला हवी असंच वाटतं मला. पण कसं आहे ना, तुमच्या घरच्यांनी अजून तिला स्वीकारलं नाही आहे, त्यामुळे तिथं असेल तर त्यांचंही घरातलं वातावरण बिघडेल आणि निदान त्या निमित्ताने ती आमच्यासोबत ते. सार्थक म्हणतो की काका, तिने आनंदी होऊन तिच्या माहेराकडे जावं हे मला मान्य आहे, परंतु ते ऑप्शनसाठी नाही, आणि आमच्या घरामध्ये तिला सून म्हणून स्वीकारलं नाही आहे ना, म्हणूनच मला असं वाटतंय की सणाच्या दिवशी ती घरी असणं जास्त महत्त्वाचं आहे. कोजागिरीला जे काही झालं ते पुन्हा होणार नाही आणि आनंदीचा दिवाळी सण यावेळी मी करणार आहे, आणि इतका धूमधडाक्यात करेल ना की बघालच तुम्ही. तर इकडे वृंदाने लीनाला कॉल केलेला असतो. वृंदाचा कॉल बघून लीनाही थोडी प्रश्नात पडलेली असते. वृंदा विचारते की कशा आहात तुम्ही? लीना म्हणते की मी ठीक आहे. तुम्ही कशा आहात? त्यावर वृंदा म्हणते की मी पण छान. लीनाला ती विचारते की काय हो, तुमचा फराळाचा बिझनेस तुम्ही करताय की सोडलाय? लीना म्हणते की अहो आहे आमचा बिझनेस सुरू. वृंदा म्हणते की मी काय म्हणते, यंदासुद्धा तुम्हालाच फराळाची ऑर्डर द्यावी. लीना म्हणते की हो सांगा ना मला, काय हवंय तुम्हाला? वृंदा म्हणते की नाही, आता तुमची नणंदच इथे आहे म्हटल्यावर विचारावं एकदा तुम्हाला. तुम्हीच जर करत असाल तर मग घ्या मग ऑर्डर. लीना म्हणते की हो सांगा ना तुम्हाला काय हवंय. वृंदा ऑर्डर सांगू लागते की 2 किलो चकल्या, 2 किलो चिवडा, 2 किलो शंकरपाळे, 2 किलो लाडू, एवढं सगळं आम्हाला पाठवा आणि चांगल्या क्वालिटीचं पाठवा हां, आम्हाला शुद्ध तुपातलंच लागतं सगळं. लीना म्हणते की अहो चांगलंच पाठवू आम्ही, आणि आपलं घरातलं आहे म्हटल्यावर तर चांगलंच पाठवेल. आणि एवढं बोलून वृंदा फोन ठेवते. वृंदा आणि शलाका दोघीही हसत असतात. तर लीना सांगते की आई अहो यावेळी मस्त ऑर्डर आली आपल्याला,
मनोज म्हणतो की अरे वा, मग यावेळची दिवाळी तर मस्त साजरी होणार आहे. लीना म्हणते की हो, छोट्या मोठ्या ऑर्डर तर होत्याच, परंतु आता ही तर आपल्या घरातलीच ऑर्डर म्हणायची. मनोज विचारतो की म्हणजे? लीना म्हणते की हो, आनंदीकडून फराळाची ऑर्डर आली आहे. मनोज म्हणतो की म्हणजे त्या राज्याध्यक्षांनी ऑर्डर दिली आहे, तर त्यांनी कशा? लीना म्हणते की अहो, ते नेहमीच घेतात आपल्याकडनं. तर मनोज म्हणतो की हे बघ, फुकटात काही देऊ नकोस हं. नातं हे नात्याच्या ठिकाणी असतं आणि बिझनेस हा बिझनेसच्या जागी असतो. आणि सगळे अगदी मोजून पैसे घ्यायचे, समजलं तुला? लीना म्हणते की हो, ते मी सर्व बघते, तुम्ही नका यात पडू. आणि आनंदीचा पहिला दिवाळ सण आहे ना, आपल्याला सगळं करायचं आहे. मनोज म्हणतो की दिवाळ सण? तर लीना म्हणते की हो, आनंदीची पहिली दिवाळी आहे, आपल्याला करायला नको का काही? आणि आपल्या दिवाळ सणाच्या वेळी तुम्ही सुद्धा माझ्या माहेरी आला होता, तुमचा किती छान मानपान झाला होता, आठवतं ना तुम्हाला? मनोज म्हणतो की हो, आठवते ना मला, आणि मला माहिती आहे की हे सगळं अण्णांच्याच डोक्यातून निघालेलं असणार. त्यांना तर फारच पुळका आहे ना तिचा. करा करा, दिवाळ सण करा, जावयाचा मानपान करा, पुढे काय तर तिचं डोहाळे जेवण करा, बाळणपण करा, सगळं काही करा. खर्चावर खर्च करा, एक वेळी कर्जबाजारी झालो तरी चालेल, पण मुलीसाठी खर्च करा. आणि जिच्यासाठी करतोय तिला काय आहे का? तिला तर काहीच नाही, ती मस्त मजेत पडली आहे तिकडे, आणि यांना खर्च करायचं. खरं तर यांना कसं समजावं तेच मला कळत नाही, असं म्हणून मनोज तिथून निघून जातो. तर इकडे सार्थक आता ऑफिसवरून आलेला असतो. आनंदी अगदी कमरेवर हात ठेवून सार्थकला विचारते की काय हो, कुठे होतात तुम्ही? सार्थक म्हणतो की काय? आनंदी म्हणते की अहो, हेच विचारते की कुठे होतात तुम्ही? सार्थक हसत असतो आणि म्हणतो की आवडलं मला हे. आनंदी म्हणते की काय आवडलं तुम्हाला? सार्थक म्हणतो की अहो, तुम्ही बायकोसारखं असं कमरेवर हात ठेवून बोलताय ना माझ्याशी, ते खूप आवडलं मला. आनंदी लगेचच कमरेवरचा हात काढते आणि म्हणते की सर, तुम्ही कुठलाही संदर्भ कुठेही जोडता हां. सार्थक म्हणतो की हो, असं कसं? जेव्हा नवरा हा उशिरा घरी येतो ना, तेव्हा बायको ही सेम असंच विचारते. आनंदी म्हणते की हो सर, तसं नाही, आज मी ऑफिसला गेले होते आणि तुम्ही ऑफिसमध्ये नव्हता म्हणून मी विचारलं. सार्थक म्हणतो की अच्छा, काम होतं ना माझं. आणि सार्थक उभा राहतो आणि आनंदीला विचारतो की काय झालं, तुमचं पण काही काम होतं का? आनंदी म्हणते की नाही हो, मी सहजच विचारलं. आणि काय हो, तुम्ही अण्णांना भेटायला गेला होतात का? सार्थक म्हणतो की काय हो, तुम्ही फोन वगैरे केला होता का? त्यावर आनंदी म्हणते की नाही हो, मी फक्त अंदाज लावला होता. मग काय म्हणाले अण्णा? सार्थक म्हणतो की असं नाही हां, ते आमच्यामध्ये आहे, सरप्राईज आहे ते. मुळात म्हणजे सासरा आणि जावयामध्ये तुम्ही कशाला पडताय, आम्ही आमचं बघून घेऊ. आनंदी म्हणते की आता काय बोलू मी तुम्हाला? सार्थक म्हणतो की तेच सांगतोय की काही बोलूच नका तुम्ही. आनंदी चिडचिड करते आणि म्हणते की ठीक आहे, मी काहीच बोलत नाही, आणि असं म्हणून तिथून निघून जाते. तर आनंदी खूप बायकोसारखं वागत असते, त्यामुळे सार्थकला खूप आनंद होत असतो आणि मनामध्ये म्हणत असतो की मिस आनंदी, मला तुमचा दिवाळ सण खूप धूमधडाक्यात साजरा करायचा आहे, आणि तो तर मी करणारच आहे. तर इकडे मनोज अण्णांना विचारत असतो की अण्णा, हे सर्व काय आहे? तुम्ही आनंदीचा दिवाळ सण साजरा करताय का? अण्णा म्हणतात की हो. मनोज विचारतो की का करताय तुम्ही असं? अण्णा म्हणतात की का करतोय म्हणजे, मुलगी आहे ती माझी. मनोज म्हणतो की अहो अण्णा, पण दिवाळ सण साजरा करायची गरज काय तुम्हाला? तेवढी काय आपली ऐपत आहे का? अण्णा म्हणतात की हे बघ मनोज, एखादा बाप कितीही भिकारी असला आणि त्याच्याकडे कितीही पैसे नसले ना, तरी मुलीसाठी काही करताना तो स्वतःची ऐपत कधीच आणि सण साजरा करायला कसला आलाय रे विचार? लग्नानंतर ती पहिल्यांदा माहेरी येते ना. अरे, हीच आपली प्रथा आणि परंपरा आहे. मनोज म्हणतो की अच्छा, म्हणजे प्रथा आणि परंपरा पार पाडण्यासाठी तुम्ही दिवाळी सण साजरा करताय. अहो अण्णा, आपली कंडिशन तरी तशी आहे का? आपल्या हातात काही पैसासुद्धा नाही आहे. मालती म्हणते की मालती म्हणते की अरे, पण साजरा करावा लागेल ना दिवाळ सण. तेव्हा मनोज म्हणतो की अगं आई, पण आता दिवाळ सण कसा साजरा करणार आहे या घरामध्ये? मला सांग की आता इतकी लोकं आल्यावर कुठं बसवणार आहेत? एकमेकांच्या मांडीवर बसवायचे का त्यांना? तुम्हाला नेहमी माझं बोलणं दिसतं, परंतु माझ्या भावना कधीच कळत नाही. अण्णा म्हणतात की अरे मनोज, जरा ऐकून तर घेशील माझं. दिवाळ सण इथं नाही साजरा करायचा आहे, तर तिच्या घरी करायचा आहे. सार्थक सर सगळं काही करणार आहे. मालती म्हणते की आणि आपल्याला तर जावंच लागेल. मनोज म्हणतो की काय बोलतीयस आई तू हे? तू कशी काय जाऊ शकते? त्या कोजागिरीच्या दिवशी एवढा अपमान झाला तरीही अक्कल नाही आली का तुला? आईची अक्कल काढल्यामुळे अण्णा खूपच चिडतात आणि मनोजवर ओरडत असतात. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आनंदीची चप्पल बघून वृंदा आणि शलाका तिच्यावर हसत असतात आणि म्हणतात की याला म्हणतात की फुटकी चप्पल आणि फुटकच नशीब. सार्थकने हे बोलणं ऐकलेलं असतं आणि सार्थकला फार वाईट वाटतं. रात्रीची जेव्हा आनंदी झोपलेली असते त्यावेळी सार्थक एका कागदावर आनंदीच्या पायाचं फुटप्रिंट घेतो आणि तो आनंदीसाठी दुसऱ्या दिवशी एक नवीन चप्पल घेऊन येतो. खाली बसतो आणि आनंदीला तो म्हणत असतो की ह्या तुमच्या नवीन चपला, आता तुम्ही नवीन चप्पल घाला.
सार्थक खाली बसून आनंदीचा पाय हातात घेऊन आनंदीला चप्पल घालत असतो. सुधा, रुंदा आणि शलाका हे सर्व बघत असतात. रुंदा सार्थकला म्हणते की अरे सार्थक, तू हे काय करतोयस? तुला हे शोभतंय का? सार्थक म्हणतो की आनंदी ही माझी लक्ष्मी आहे आणि ही माझ्या लक्ष्मीची पावलं आहेत आणि घरच्या लक्ष्मीला कधी अनवाणी ठेवायचं नसतं, हेच संस्कार आहेत आपले. बरोबर ना आई? असं म्हटल्यावर आता त्याने सुधाला जाब विचारलेला असतो. तर सार्थकने अगदी खाली बसून आनंदीला चप्पल घातलेली असते, त्यामुळे आनंदी सार्थककडे बघत असते. तर मित्रांनो, असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.